नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। आष्टा पोलिसांचे अंधेर नगरी चौपट राजा। सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे शैक्षणिक आणि व्यापारी केंद्र असलेले आष्टा शहर सध्या गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायाच्या विळख्यात अडकले आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या कारवाया स्थानिक आष्टा पोलिसांनी करणं अपेक्षित आहे त्या कारवाया सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला कराव्या लागत आहेत। यामुळे बाहेरच्यांना दिसणारे अवैध धंदे स्थानिक पोलिसांना का दिसत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। यामुळे बाहेरच्यांना दिसणारे अवैध धंदे स्थानिक पोलिसांना का दिसत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। तर येत्या काही दिवसात झालेल्या 2 मोठ्या कारवायांनी आष्टा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आष्टा शहरात छापा टाकून फ्रेमिमाइंड या नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या 74 इंजेक्शन्ससह 2 तरुणांना अटक केली। संशयितांनी ही इंजेक्शन्स ऑनलाईन पोर्टलवरून मागून चढ्यादाराने विकल्याची कबुली दिली। सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने बागणी तालुका वाळवा येथील बसस्थानक परिसरातील 5 पानटपऱ्या सील केल्या आहेत। शाळेसमोरच राजरोसपणे सुरू असलेल्या या दुकानामधून 17,926 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला। मात्र आता जरी या पानटपऱ्या सील केल्या असल्या तरी अनेकांनी घरातून मावा गुटखा विक्री धूमधडाक्यात सुरू ठेवली आहे। याकडे पोलिसांचे लक्ष लागलं आहे। आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 गावांचा समावेश आहे। शहर आणि परिसरात बनावट दारू, मटका, जुगार, व्हिडिओ गेम, अंमली पदार्थ, सावकारी आणि खनिजांचे अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत। तरीही स्थानिक पोलिसांकडून होणारी कारवाई शून्य किंवा केवळ दिखावा असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर सांगलीहून आलेल्या पथकांना अवैध धंदे दिसतात, मग स्थानिक पोलिसांना हे धंदे कसे दिसत नाहीत, अशी चर्चा आता चौकात रंगू लागली आहे। आमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत असताना पोलीस मॅनेज आहेत की निष्क्रिय, असा सवाल पालक आणि नागरिकांमधून विचारला जात आहे।